हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजणी? मजेत ना? आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार. तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी नेल कटरने कसा शेप द्यायचा. तो कुठलाही नेल फायलर वगैरे आपण इथे यूज नाही करणार आहोत. प्रिया त्यांची कमेंट आली होती की ताई ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा ना, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. तर बघा, तुम्हाला जर कुठला शेप हवा आहे हे आपण ठरवलं पाहिजे, आपल्याला कोणता आवडतो आणि त्याच्यानंतर आपण शेप द्यायला पाहिजे. तुम्हाला जर स्क्वेअर मध्ये हवा असेल शेप नेलचा, तर तुम्ही अगदी समोरचा फ्रंट असा कट करायचा अगदी स्ट्रेट मध्ये आणि साईडचं अगदी थोडंसं कट करायचं आणि नंतर त्याला सरळ असा शेप द्यायचा आपल्याला. पण मला इथे स्क्वेअर आवडत नाही, मला राऊंड मध्ये नख आवडतात माझे. तो शेप मला खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे मी राऊंड मध्ये शेप देते. कसं करायचं माहिती का? अगदी ही जी आपली नख आहेत ना, ती अगदी गोल गोल मध्ये कापून घ्यायची. आपण काय करतो, कशीही नख कापतो तशी नाही कापायचे, अगदी राऊंड मध्ये नख कापायचे. तर माझे नख सुद्धा इथे तुम्ही अगोदर पाहून घ्या. हे मी आता मगाशी कट केले, याला शेप दे म्हणजे थोडस कट केले, अजून याला पूर्ण कट करायचे बाकी आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही नख असे मोठे मोठे थोडेसे करून घ्या आणि नंतर व्यवस्थित शेप देता येतो मग आपल्याला. बघा इथे मी अगदी गोल गोल मध्ये माझे हे कापत आहे, नेल्स कट करत आहे. तुम्ही याच्यासाठी नेल फायलर वगैरे पण वापरू शकता, तेही खूप छान आहे. त्याने खूप लवकर आपल्याला शेप देऊन होतो. पण आपण इथे ते नाही वापरता, आपण घरच्या घरीच बघणार आहोत की नेल कटरने कसा शेप द्यायचा. मी अशाच पद्धतीने सगळी नेल्स अगोदर कट करून घेते. तर इथे पाहत असाल तर माझे नख मी इथे कट करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. इथे काही छोटे मोठे आहेत, ते नंतर शेप मध्ये मी त्याला इक्वल करेल. तर हे जे नेल कटर मध्ये आपलं हे असतं, याने आपल्याला नेल्सला शेप द्यायचा असतो. हे जे ही जी साईड असते ना खरबडवाली, याने हे नेल फायलर असतं, तर याने आपण शेप देऊ शकतो अगदी व्यवस्थित. तर आपल्याला राऊंड मध्ये शेप हवाय ना, तर असा फिरवा. कोपऱ्याला घ्या एकदम साईडला आणि असं असं करून तुम्हाला मला व्यवस्थित दाखवता नाही येते, कारण की हे बघा असं घ्या. पण जर नेल फायलर घ्यायचं असेल तर अगदी 40-50 रुपयाला नेल फायलर येऊन जातं. त्याने खूप लवकर होतात, त्याने पण तुम्ही देऊ शकता. पण जर आपल्याकडे वेळ असेल, आणि ठीक आहे आपल्याकडे वेळ असतोच की थोडाफार, तसं आपण घरच्या घरी याने पण देऊ शकतो शेप. आणि तुम्ही बघत असाल की हा बघा किती गोल असं झालेलं आहे. जसं राऊंड मध्ये मला पाहिजे तसाच टाईपचा तो झालेला आहे. काय ना, जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या व्हिडिओला का लेट झालं ताई, मी एक सांगते. खरं म्हणजे कोणी काढायलाच नव्हतं माझ्याकडे व्हिडिओ असा, पण नंतर कारण की मला असं अगदी झूम करून दाखवायचं होतं. कोणी असेल ना व्हिडिओ काढायला, माझ्याकडे स्टँड नाहीये, त्याच्यामुळे असं घरी कोणतरी असेल ना तर त्यांना सांगता येतं की बाबा असं झूम वगैरे करा म्हणून. पण आता मी काय केले, याच्यावर खुर्चीवर फोन ठेवला माझा आणि असं दाखवत, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये.
तर इथे पहा मला जसा शेप हवा होता राऊंड मध्ये तसा झालेला आहे. आता आपण नेल पेंट लावून घेऊया. नेल पेंट लावताना तुम्हाला कशी लावायची ते मी सांगते. सगळ्यांनाच येते पण काही टिप्स असतात. कधी कधी आपल्या बघा साईडला नखांना लागते नेल पेंट, ते खूप विचित्र वाटतं कधी कधी. त्याच्यामुळे काय करायचं, नेल पेंट जेव्हा आपण घेतो ना तेव्हाच तिला अशी पुसून घ्यायची. अशी एकदा पुसून घेतली की त्यानंतर जेव्हा आपण नखावर घेतो त्याच्या वेळेस ना ब्रश पसरवायचा, जागच्या जागी ब्रश पसरवायचा आणि पुढे घ्यायचा. ऍक्च्युली मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं असतं पण कॅमेरा कसा पकडू, माझ्याकडेच ना स्टँड नाही आहे आणि कोणी हाय पण नाही आज घरी, त्याच्यामुळं काही दाखवता येत नाही. पण जेवढं हे दाखवता येईल तेवढं मी दाखवते तुम्हाला. आणि ह्याच कारणामुळे ह्या व्हिडिओला लेट झाले. बघा अशी ना जागीच पसरवायची म्हणजे व्यवस्थित लागते ती. तर बघा अशा पद्धतीने मी इथे नेल पेंट लावून घेतलेली आहे. किती छान. आणि नखाचा आपला शेप पण तुम्ही पाहू शकता अगदी सगळ्याच. किती छान असा शेप हा आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेप देऊ शकता. तुम्हाला जर खूप जास्त शेप द्यायला आवडत असेल नखांना तर तुम्ही नेल फायलर घ्या. अगदी 50-60 रुपयाच्या आतमध्ये मिळून जाईल आणि तुम्हाला आवडतं नेलला शेप द्यायला, मग पैसे खर्च नाही करायचे. त्यावेळेस माझ्यासारखे जुगाड तुम्ही करू शकता. रिकाम्या वेळेत बसल्यावर नखांना शेप तुम्ही देऊ शकता बसल्या बसल्या. आणि हा, नखांना शेप देताना ही सुद्धा काळजी घ्या की कधी कधी चुकून आपल्या नखांना लागतं आणि नखांना लागलं म्हटलं की आपले कामाचे हात असतात आणि सगळं बट्टाघोळ होईल. त्याच्यामुळे नेलला शेप देताना जरा सांभाळून द्या, घाई गडबडीत देऊ नका. तर प्रियाताई सॉरी, ऍक्च्युली तुम्ही सांगितलं होतं आणि व्हिडिओला लेट झालं थोडंसं. कॅमेरा पकडायला कोण नव्हतं म्हणून थोडंसं लेट झालं. आजही कोणी नाही. मी चेअरवरती कुंडी ठेवली आणि त्याला चिटकून फोन ठेवलाय, असं शूट केलं कारण की खूप जास्त लेट नको व्हायला. कारण तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात आणि तुम्ही कमेंट करताय छान छान, म्हणून छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचते, शेअर करत आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंटद्वारे कळवत जा. चला आपण पुन्हा एकदा भेटात अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत.